Indian polity. Indian polity. Procedure established by law from Germany. Procedure established by law from Germany. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आहे, साम्यवादी नाही आहे. इट्स नॉट कम्युनिस्ट. साम्यवादी नहीं है. 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976 एंड 44 कॉन्स्टिट्यूशन 1978. इसमें दो वर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट है. कुल मिला के 11 अधिवेशन झाले होते संविधान सभेचे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. उद्देशपत्रिका म्हणजे सरनामा. उद्देशपत्रिका म्हणजे सरनामा पंडित नेहरू ने कब लाया था? 9 को तो पहले 9 दिसंबर को तो सबसे पहली बैठक हुई थी. 11 को दूसरी हुई थी. 13 को उद्देश पत्रिका मांडली होती. 13 दिसंबर 20 जनवरी को पास हो गया था. जनवरी में पास हो गया था. डॉक्टर बी आर अम्बेडकर की समिति का जब 15 अगस्त ख़त्म हो गया था. 29 अगस्त को 1947 को जब डॉक्टर बी आर आंबेडकर मसुदा कमिटी समितीचे अध्यक्ष बनवले होते. सरनामा हा घटनेचा सहारा आहे. पंडित नेहरू संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यातला पुढे सरनामा किंवा उद्देशपत्रिका म्हटले गेले. सरनाम्यात आतापर्यंत एकदाच फक्त 42nd घटनादुरुस्तीने बदल केला आहे. 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. खालील कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची बैठक झाली? कॅबिनेट त्रिमंत्री. हा ना, कॅबिनेट बोलते यार, कॅबिनेटलाच त्रिमंत्री या फिर वो माउंटबॅटन प्लॅन. कॅबिनेट त्रिमंत्री माउंटबॅटन प्लॅन 1946. स्क्रिप्ट तो 1942 में आया था. 1942 बरोबर आहे. सायमन 1928. सायमन आया 1928. कॅबिनेट 1946. कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजना. या योजनेद्वारे संविधान सभेची रचना पुढील प्रमाणात करण्यात आली. कॅबिनेट त्रिमंत्री या फिर माउंटबॅटन प्लॅन. एकूण सदस्य 389. ब्रिटिश भारत 296 से 296 संस्थानिक 93. 296 जागांसाठी निवडणूक. ब्रिटिश प्रांतात 292 आणि चीफ कमिशनर प्रांत 4 सदस्य. काँग्रेसला 208 आले होते. मुस्लिम लीगला 73 आले होते. अपक्ष एकूण 15 होते. 15 महिला होत्या है ना. अपक्ष एकूण 15 महिलासुद्धा होता. खालील कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली आहे? इंडिया में और वहाँ पे USA में. इंडिया में आर्टिकल 13 क्लॉज 2. आर्टिकल 13 क्लॉज 2 न्यायिक पुनरावलोकन. ज्युडिशरी रिव्यू. यूएसए एंड इंडिया में भाई न्यायिक पुनरावलोकन. भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना यूएसए से क्या क्या ले गया? फंडामेंटल राइट. न्यायिक पुनर्वलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू. फंडामेंटल राईट ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. ठीक आहे. यूएस राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेली तरतूद मूलभूत हक्क आहे. फंडामेंटल राईट आहे. वाईस प्रेसिडेंट काय आहे? फंडामेंटल राईट आहे. वाईस प्रेसिडेंट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. न्याय व्यवस्थेचे स्वतंत्र. न्यायिक पुनरावलोकन आहे ना. काय बोलते? न्याय स्वतंत्र म्हणजे फ्री ज्युडिशरी. 50 में आर्टिकल 50 में अलग अलग सब दिए है. न्याय व्यवस्थेचे स्वतंत्र. न्यायिक पुनरावलोकन. राष्ट्रपतीवर महाभियोगाची पद्धत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. न्यायिक पुनरावलोकन म्हणजे केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कायद्यांची घटनात्मक वैधता तपासणे. हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1940. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949. 1914 है ना. 1949 की बात होती. 2015 से बनाना चालू कर दी हमने. एडॉप्शन 26 जनवरी 1950. 26 जनवरी 1930ला पूर्ण स्वराज्य मागणी पंडित नेहरू. आज 26 नोव्हेंबर. 15 अगस्त 1946 तो आज़ादी मिली थी. डॉक्टर मोर को पंडित काय बापू और लाल बहादुर शास्त्री का जन्मदिन है 26 जनवरी को.
संविधान कॉन्स्टिट्यूशन ॲडॅप्शन हे लागू हुआ था 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान राज्यघटनेच्या संविधान सभेने स्वीकारणे कर या दिवशी स्मरणार्थ 2015पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधानाच्या मसुद्यावर 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली होती. 284. 284. 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. 26 नोव्हेंबर संविधान दिवस 1914 संविधान लागू. 25 जून संविधान हत्या दिवस 1975 आणि 25 जून 1975 ब्लॅक डे ऑफ इंडिया है ना. भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती वर्ष लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. एकूण 11 बैठका झाल्या होत्या. 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षरी केली होती है ना. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान तयार करण्यासाठी खर्च 64 लाख आला होता. संविधान सभेची एकूण 11 बैठका झाली. संविधान सभेने प्रत्यक्ष कलम कामाचे दिवस 165. मसुदा समितीचे प्रत्यक्ष कामाचे दिवस 141 दिवस. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सबसे पहिले धार कमीशन ना. थार ना 1948 में एस के धर कमीशन आया था. फिर JVP कमीशन आया था. फिर फजल अली कमीशन 1953. फजल अली कमीशन कुल मिला के 3 फजल अली आयोग थे. फजल अली कुंजरू है ना. एस के धर कमीशन. पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? यहाँ पे दिया था न्यायमूर्ति फजल अली कमीशन. फजल अली. अब एस के धर सबसे पहले तो वही आया था. यहाँ कौन गड़बड़ वाला काम है भाई. राज्य पुनर्रचना आयोग फजल अली डाले, जो भी डालेंगे राइट फजल अली कमीशन डालेंगे. फजल अली कमीशन ही डालेंगे. पण राज्य पूर्ण डिसेंबर 1953 सर आंध्र प्रदेश बना हुआ था. आंध्र प्रदेश. फजल अली KM पन्नीकर आणि रुद्रनाथ कुंजरू. अहवाल सादर सप्टेंबर 1955. कार्य भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्यासाठी तत्वास अनुकूलता दर्शवली, पण एक राज्य एक भाषा या तत्वावर अस्वीकार केला. एस के धर आयोग 1948. भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना कलम. JVP कमिटी जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या 1948. भाषिक आधारावर अमान्य केला, पण आंध्र प्रदेश निर्मिती पाठिंबा दिला होता. खालीपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य नव्हती? कोण की 15 महिला होती. एकच मुस्लिम होती. कोणती? ओनली वन. एक ही मुस्लिम महिला होती. बेगम रसूल. सरोजिनी नायडू होती. राजकुमारी अमृतकर. फर्स्ट हेल्थ मिनिस्टर ऑफ इंडिया. सरोजिनी नायडू भारताची कोकिळा. फर्स्ट हे राज्यपाल होती. फर्स्ट राज्यपाल ऑफ उत्तर प्रदेश. विजयलक्ष्मी पंडित. फर्स्ट राज्यपाल ऑफ महाराष्ट्र एंड ये आम सभा की UN आम सभा की वो थी. UN आम सभा की वो जनरल असेंब्ली की अध्यक्ष होती. उषा मेहता 1942 मध्ये नॅचरल या आंदोलनमध्ये हे चालवली होती ना. अंदर अंडरग्राउंड वो चलाए थे उसने रेडिओ. दुर्गाबाई देशमुख. रेणुका रे. सरोजिनी नायडू. सुचिता कृपलानी. राजकुमारी अमृतकर. दक्षयानी वेलायुधन. अम्मू स्वामीनाथन. लीला रॉय. विजयलक्ष्मी पंडित. मालती चौधरी. पूर्णिमा बॅनर्जी. एनी मॉस्क्रेन. कमला चौधरी. हंसाबेन मेहता आणि बेगम रसूल इज द फर्स्ट वुमन ऑफ मुस्लिम. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल UP. विजयलक्ष्मी पंडित महाराष्ट्राचे पहिल्या महिला राज्यपाल. ये उसकी बहन थी पंडित नेहरू सिस्टर. राजकुमारी अमृतकर पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आणि हेल्थ मिनिस्टर थी. उषा मेहता. 1942 आंदोलन गुप्त रेडिओ चालले. घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या इच्छेतून घेतली? वे भाई ये कहाँ से USA से लिया गया. सरनामा किंवा उद्देशपत्रिका याला म्हणतो आपण. USA से लिया गया है. फंडामेंटल राइट्स USA से लिया गया है. जुडिशियल रिव्यू USA से लिया गया है. हाई कोर्ट एंड सुप्रीम कोर्ट के जो जजेस होता है उनको निकालना वहाँ से लिया गया है. वाइस प्रेसिडेंट वहाँ से लिया गया है. अमेरिकेची मूलभूत घटनेकडून स्वीकारण्यात आलेली महत्त्वाची तत्वे. यहाँ से क्या आपण जुडिशियल रिव्यू भी लिया गया है एंड उद्देशपत्रिका सरनामा मोस्ट टाइम पे सरनामा USA से लिया गया. मूलभूत हक्क. उपराष्ट्रपती पद. वाइस प्रेसिडेंट ना वहाँ पे JD व्हॅन्स है. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य. फिर न्यायिक पुनरावलोकन. राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत. सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीशाच्या पदावरून दूर करणे.
देख कौन सा, देख वहाँ से तो अपन वाइस प्रेसिडेंट लिया गया है। प्रेसिडेंट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट को हटाने का प्रोसीजर समझ में आ गया। वाइस प्रेसिडेंट तो यूएसए से लिया गया है। फंडामेंटल राइट जुडिशियल वाइस प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट के जुडिशन को हटाने का। फ्री जुडिशरी भी यहीं से लिया गया। फ्री जुडिशरी, राष्ट्रपती महाभियोग पद्धत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत, उद्देश पत्रिका मंजूर, कधी उद्देश पत्रिका सर्जे सरनामा 26 नवंबर 1949, 26 नवंबर संविधान दिवस 2015 उद्देश पत्रिका पंडित नेहरूंनी लिहिलेल्या उद्दिष्ट ठरावावर आधारित आहे। उद्देश पत्रिका 42 अमेंडमेंट 1976, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता, राष्ट्रीय एकता, एकात्मता हे शब्द समाविष्ट केले। स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले होते जी.व्ही. मावलनकर। विदाउट चुनाव हुआ था, बाद में चुनाव और भी था। जी.व्ही. मावलनकर, अनंत सहाय अयंगार, उपाध्यक्ष अनंत सहाय अयंगार, M.A. अयंगार। जो लोकसभा है वहाँ पे जी.व्ही. मावलनकर थे और उपाध्यक्ष कौन थे? M.A. अयंगार। जो राष्ट्र क्या था वो था, क्या बोलते उसको, राजेंद्र प्रसाद वाइस प्रेसिडेंट थे। और प्रेसिडेंट तो राजेंद्र प्रसाद थे, ठीक है। प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद थे। और क्या, संविधान सभेचे अध्यक्ष हे जो थे राजेंद्र प्रसाद। इनको कब बनाया गया था? 11 दिसंबर को बनाया गया। 9 दिसंबर को कौन थे? सच्चिदानंद सिन्हा इज दी गवर्नर जनरल, लास्ट गवर्नर जनरल, फर्स्ट इंडियन गवर्नर जनरल ऑफ इंडिया, सच्चिदानंद सिन्हा। फिर आता है कौन आया था? राजेंद्र प्रसाद आए थे। राजेंद्र प्रसाद साहब आ गए थे। फिर M.A. अयंगार तो लोकसभा के वाइस चेयरमैन यही थे, लोकसभा के वाइस चेयरमैन। एंड जी.व्ही. मावलनकर यही थे, ठीक है। मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावलनकर, उपाध्यक्ष M.A. अयंगार। केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष, फर्स्ट लॉ कमीशन जो आया था 1952, विठ्ठल भाई पटेल। अच्छा, विठ्ठल भाई पटेल फर्स्ट लॉ कमीशन के चेयरमैन थे। फर्स्ट लॉ कमीशन चेयरमैन 1952 में जब आया था। 1952च्या पहिल्या लोकसभेचे व हंगामी सरकारच्या लोकसभेचे अध्यक्ष जी.व्ही. मावलनकर थे और M.A. अयंगार थे। 18 लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला। घटना समितीचे उपाध्यक्ष कौन होते? घटना समितीचे अध्यक्ष आणि अध्यक्ष कौन था? तो वो था, क्या नाम है इसका, राजेंद्र प्रसाद थे। और H.C. मुखर्जी थे। और एक और थे सच्चिदानंद सिन्हा, तो वो थे। डॉक्टर बी आर अम्बेडकर, राजेंद्र प्रसाद तो वो थे। H.C. मुखर्जी एंड V.T. कृष्णमाचारी। H.C. मुखर्जी एंड V.T. कृष्णमाचारी। एंड घटना समितीचे सल्लागार B.N. राव इज द मोस्ट इंपॉर्टेंट पर्सनालिटी। B.N. राव। लोकसभा और उसका देख लेते अभी। लोकसभा में जी.व्ही. मावलनकर एंड M.A. अयंगार। जी.व्ही. मावलनकर, M.A. अयंगार। आणि संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद। और कौन था इसमें? हरेंद्र कुमार मुखर्जी। एंड थर्ड वन इज दी H.C. मुखर्जी। वहाँ तो M.A. अयंगार था। H.C. मुखर्जी एंड V.T. कृष्णमाचारी। V.T. कृष्णमाचारी। भारत खाली पाहिजे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, साम्यवादी नाही आहे, नॉट कम्युनिस्ट, इंडिया इज नॉट अ कम्युनिस्ट कंट्री। भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही व गणराज्य आहे याचा उल्लेख घटनेच्या प्रस्तावित केलेला आहे। जगातील साम्यवादी देश जो कम्युनिस्ट देश आहे, रशिया, चायना, क्युबा, व्हिएतनाम, उत्तर कोरिया, लाओस। भारतीय राज्यघटनेच्या खाली कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही म्हणते। सबसे पहले क्या कैबिनेट लिया गया, कैबिनेट है, पार्लियामेंट्री सिस्टम है ना। और क्या है, कोणती घेतली नाही। अब समवर्ती सूची से कहाँ से लिए? समवर्ती सूची अपने ऑस्ट्रेलिया से लिया।
ऑस्ट्रेलिया से समवर्ती सूची ली यानी जुडिशरी क्या था उसका प्रोसीजर इस्टेब्लिश बाय लॉ, यूएसए से लिया गया। प्रोसीजर इस्टेब्लिश बाय लॉ यूएसए से लिया गया। सरस संसदीय स्वरूप वहाँ से लिया गया है। मंत्रिमंडल स्वरूप कायद्याचे राज्य बाय लॉ इस्टॅब्लिश बाय लॉ, प्रोसिजर लॉ इस्टॅब्लिश बाय लॉ है ना। ब्रिटिश राज्यघटना स्वीकारण्यात आलेली तत्वे, ब्रिटिश खाते संसदीय शासन प्रणाली बरोबर कॅबिनेट मिशन, पार्लिमेंटरी सिस्टम, कॅबिनेट मिशन, कैबिनेट व्यवस्था ना, और बायकॅम्परल लेजिस्लेचर, फास्ट पोस्ट सिस्टम बरोबर कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, सिंगल सिटीजनशिप, यूएसए ड्युअल सिटीजनशिप आहे। संसदीय विशेषाधिकार ऑस्ट्रेलियाची घटनामध्ये समवर्ती सूची वहाँ से लिया गया है। वाणिज्य स्वतंत्र संसदीय दोन्ही गृहाची संयुक्त बैठक, अच्छा दोन्ही संसदीय संयुक्त बैठक 108 में होती है। और लोकसभा उसका प्रेसिडेंट रहता है, वो अपने ऑस्ट्रेलिया से लिया। कायद्याचे राज्य, कायदे निर्मिती प्रक्रिया ब्रिटन से, कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती जपान से, कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती काय। भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? भाषा समितीचे अध्यक्ष मोटोरी सत्यनारायण। भाषा समितीचे अध्यक्ष मोटोरी सत्यनारायण। जीवी मालनकर लोकसभा के पहले अध्यक्ष जीवी मालनकर, उसको सहायक करने के लिए उपाध्यक्ष एम ए अयंगर बने हुए थे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यहाँ पे थे, एच.सी. मुखर्जी यहाँ पे थे, हरेंद्र कुमार मुखर्जी यहाँ, राजेंद्र प्रसाद, एच.सी. मुखर्जी एंड वी.टी. कृष्णमाचारी यहाँ पे थे। के.एम. मुंशी जो वो बैठा था मसुदा समितीचे 7 सदस्य होते, त्यापैकी एक डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्ष होते, त्यात के.एम. मुंशी एक सदस्य होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद तो वो थे। सध्या 22 भाषांना अधिकृत भाषा दर्जा मिळालेला आहे। अधिकृत भाषा कुल मिला के पहले शुरुआत में 14 थी, बाद में 21वां कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, 71 कॉन्स्टिट्यूशन एंड 92 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट से 21 में सिर्फ सिंधी डाली गई। 21 में सिर्फ सिंधी डाली गई, ध्यान रखना है। मोटरी सत्यनारायण संविधान भाष्यवर मद्रास प्रांतातून निवडून आले होते। 343 कलम है ना, 350, 51 भी ऐसा कुछ है हिंदी भाषा के लिए सिर्फ। भाषा समिती मोटोरी सत्यनारायण, भाषिक प्रांतावरील समिती के.एम. मुंशी, भाषा समिती मोटोरी सत्यनारायण। स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री, सरदार वल्लभभाई पटेल, ऑपरेशन पोलो, मराठा मुक्ती संग्राम दिन आहे 17 सप्टेंबर 1948, 17 सप्टेंबर 1948, 3 जगह मामला फंस गया था। पंडित जवाहरलाल नेहरू तो ठीक है, डॉक्टर बी आर अम्बेडकर भी ठीक है, राजेंद्र प्रसाद चल ठीक है, इनके बारे में तो थोड़ा पता है। भारताचे पहिले व्यक्ती राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, घटना समितीचे अध्यक्ष उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण, पंतप्रधान पंडित नेहरू, कायदा मंत्री डॉक्टर बी आर आंबेडकर, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, संरक्षण मंत्री बलदेव सिंह, जो डिफेंस मिनिस्टर थे बलदेव सिंह, अर्थमंत्री आर के षणमुखम शेट्टी, फाइनेंस मिनिस्टर थे भाई, ये तो याद रखना। रेलवे मंत्री जॉन मथाई थे, एंड शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आज़ाद, फ्री इंडिया। भारतीय संविधानाची एक प्रबळ निर्मिती केली आहे संघराज्य पद्धती। भारतीय संविधानाच्या एक प्रबळ संघराज्य निर्मिती केली आहे, संघराज्य। यूनियन ऑफ इंडिया, संघराज्य को यूनियन बोलते, यूनियन ऑफ इंडिया। भारतीय संविधानाची एक प्रबळ संघराज्याची निर्मिती केलेली आहे, पण घटनेमध्ये संघराज्याचे वर्णन न करता राज्याचा संघ असे करण्यात आलेला आहे। आर्टिकल 1 नुसार भारत हा राज्याचा संघ आहे। भारताची संघराज्य प्रणाली कॅनडाच्या संघराज्य प्रणालीवरून घेतलेली आहे। इंडिया यूनियन ऑफ स्टेट बोलते ना, तो ये कनाडा से लिया गया, कनाडा से यूनियन ऑफ स्टेट है। फर्स्ट आर्टिकल में इंडिया इज़ द यूनियन ऑफ इंडिया, दैट इज़ भारत। यूनियन ऑफ स्टेट, यूनियन कहाँ से लिया गया? कनाडा से लिया गया। सेकंड में न्यू एडमिशन ऑफ स्टेट। थर्ड में अल्ट्रेशन ऑफ स्टेट, एंड फोर्थ में कोई भी फंडामेंटल राइट जो भी आर्टिकल 1 से 3 के बीच में जो होगा उसको कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नहीं माना जाएगा, सिंपल मेजोरिटी से काम हो जाएगा।
भारतीय राज्यघटनेची घेतलेल्या राष्ट्रपती निवडणुकीची पद्धती वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेने घेतलेली आहे? आयर्लंड. भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, अच्छा, प्रेसिडेंट की इलेक्शन प्रोसीजर, प्रेसिडेंट की इलेक्शन प्रोसीजर हमने आयरलैंड से ले गया. आयर्लंड आणि वेजनी काय कॉमनवेल्थ 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 वगैरह ग्रंथ चालला होती ना. कॅनडा से क्या लिया गया? कॅनडा से अपने यूनियन ऑफ स्टेट, संघराज्य पद्धती. ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची, ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची आहे ना. आर्टिकल 108, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. यूएसए से तो बहुत कुछ लिया गया. यूएसए से भाई पूरा ऐसा तक पूरा संविधान ही उठा लिया गया यूएसए से. यूएसए से क्या क्या लिया गया? प्रेसिडेंट, हाँ प्रेसिडेंट सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट को हटाने की जिम्मेदारी, ठीक है, हटाने का प्रोसीजर है. वाइस प्रेसिडेंट यहीं से लिया गया है. फंडामेंटल राइट यहाँ से लिया गया है. फंडामेंटल राइट में एक आर्टिकल 13(2) है, क्या नाम है उसका, जुडिशियल रिव्यू भी यहीं से लिया गया है. प्रोसीजर इस्टेब्लिश बाय लॉ यहीं से लिया गया है. प्रोसीजर इस्टेब्लिश बाय लॉ यहीं से लिया गया है. आयरलैंड से जो प्रेसिडेंट की इलेक्शन है, प्रेसिडेंट की इलेक्शन यहाँ से, आयरलैंड से प्रेसिडेंट की इलेक्शन यहाँ से लिया गया है. एंड कनाडा से आर्टिकल 1 जो है यूनियन ऑफ स्टेट, यूनियन में संघराज्य पद्धति, तो यहाँ से लिया गया है. ओके, नो प्रॉब्लम. जर्मनी से तो वो है ना, बाद में देखते क्या क्या है. तो जर्मनी से आयर्लंड राज्यघटनेकडून स्वीकारण्यात आलेली तत्वे, राज्य धोरणाची मार्गदर्शक, DPSP. अभी भाई मोस्ट इम्पॉर्टेंट, पूरा का पूरा आयरलैंड से ही उठाया गया DPSP. आयरलैंड से गया. जो प्रेसिडेंट की इलेक्शन होती है वहाँ वो उठाया गया. एंड DPSP पूरा DPSP यहाँ से उठाया गया. तत्वे, राज्यघटनेचे मार्गदर्शक, राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नाम निर्देशन, उसको पावर भी दिया गया है. राष्ट्रपती निवडणूक, आयर्लंड संविधानातून राज्यपालची नेमणूक, कॅनडा राज्यपालची नेमणूक, जो हर स्टेट में राज्यपाल था, कॅनडा से लिया गया. कॅनडा से आर्टिकल 1 जो है, आर्टिकल 1 जो कनाडा से यूनियन ऑफ स्टेट एंड जो राज्यपाल, दैट मीन्स गवर्नर होते हैं, गवर्नर की अपॉइंटमेंट भी यहाँ से लिया गया है. गवर्नर की अपॉइंटमेंट भी यहाँ से लिया गया है. उपराष्ट्रपती अमेरिका संविधान, वाइस प्रेसिडेंट अमेरिका संविधान, राष्ट्रपती महाभियोग अमेरिका संविधान, राष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती असतील अमेरिका संविधान, उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती यहाँ से लेंगे. अलिखित संविधान यूनाइटेड स्टेट का है. समवर्ती सूची, समवर्ती ऑस्ट्रेलिया, समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक यहाँ से लिया गया. जर्मनी से वहाँ से लिया. वायमर कमीशन, वायमर साउथ अफ्रीका से वो लिया. अमेंडमेंट प्रोसीजर, अमेंडमेंट 368 अमेंडमेंट प्रोसीजर यहाँ से लिया गया. जर्मनी से क्या लिया गया है, जो इमरजेंसी प्रोविजन में फंडामेंटल राइट का अबोलिशन नहीं होगा. युनायटेड किंगडमची घटना लिखित आहे. भारताची घटना लिखित असून यात 448+ कलमे 25(12) अनुच्छेद प्रस्तावित करून भारताची घटना जगातील सर्वात मोठी लिखित व विस्तृत घटना आहे. जगातील पहिली लिखित घटना USA की आहे. जगातील सर्वात मोठी लिखित घटना भारत की आहे. योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधान हे संविधान सभेने 26 जानेवारी 1946 रोजी स्वीकृत केले. जनवरी मध्ये स्वीकार कब किया? 1949 में. 26 नवंबर 1949. भारतीय संविधान 26 अबे भाई दोनों स्टेटमेंट गलत है. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केले. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1950 रोजीपासून अंमलात आले. घटनासमितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी होते. मसद समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर. 7 सदस्य में से KM मुंशी भी थे. KM मुंशी भाषिक प्रांतावरील अध्यक्ष होते थे. फंडामेंटल राइट USA से लिया गया. फंडामेंटल USA मूलभूत कर्तव्य रशिया, USSR से, रशिया बोलते उसको. राज्यपालाची नेमणूक आयरलैंड. DPSP तो पूरा यहीं से लिया गया. राज्यपाल नेमणूक सुद्धा आयरलैंड से लिया गया. संसदीय राज्य व्यवस्था ब्रिटेन से लिया गया है. भारतीय संविधानातील स्रोत आणि तत्वे. ब्रिटेनचे संसदीय शासन कायदा, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम. फर्स्ट पास्ट मतलब जिसको ज़्यादा मत है वो जीत गया. कायदा करण्याची पद्धत, राज्याची कायद्याचे राज्य, एकच नागरिकता, सिंगल सिटीजनशिप, संसदीय विशेषाधिकार, USA बहुत कुछ लिया गया.
यूएसए से एक वाइस प्रेसिडेंट लिया गया है, प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट एंड हाई कोर्ट को रिमूवल का प्रोसीजर लिया गया है, फंडामेंटल राइट लिया गया है, फंडामेंटल राइट का 13 क्लॉज 2 होता है, न्यायिक पुनरावलोकन जुडिशियल रिव्यू लिया गया है, यहाँ से जुडिशियल रिव्यू भी लिया गया, जुडिशियल रिव्यू कहा गया है। यूएसए से मूलभूत हक्क फंडामेंटल राइट, उपराष्ट्रपती आणि फ्रीडम ऑफ ज्युडिशरी फ्रीडम भी लिया गया है। उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतीवर महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दूर करण्याची पद्धत, कॅनडा से आर्टिकल 1 जो यूनियन जो संघराज्य पद्धति यहाँ से लिया गया है, संघराज्य पद्धति यहाँ से लिया है। संघराज्य पद्धति क्या है, गवर्नर का अपॉइंटमेंट भी यहाँ से लिया गया है। गव्हर्नर का अपॉइंटमेंट, कॅनडाचे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्र, राज्यपालाची केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक। अगर वो स्ट्रॉन्ग संघराज्य बनाना चाहते तो भाई उसको तो होता, कारण यूएसए सोवियत यूनियन, मूलभूत कर्तव्य, स्वर्ण सिंह कमिटी, 42nd अमेंडमेंट 1976 प्रस्तावित केतील 51A प्रस्तावित केलेली सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची आदर्श। भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशात संविधानावरून करण्यात आलेले आहे? जर्मनी। 20 और 21 नहीं हटता, फंडामेंटल राइट टू लाइफ हटता और प्रिवेंटिव डिटेंशन यहाँ से हटता नहीं है मोस्ट टाइम पे। वहाँ से यूएसए से अपन देख लिए, जापान से भी देख लिए, जापान से क्या लिए थे है ना, फ्रांस है तो लिबर्टी इक्वालिटी है ना, फेटर्निटी यहाँ से लिया गया है फ्रांस। जर्मनीच्या संविधानात स्वीकारण्यात आलेली तत्त्वे, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे। जपान से कायद्याने प्रस्तावित राज्य, फ्रांस गणराज्य प्रस्तावित केलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श। यूएसए से तो बहुत कुछ लिया गया, फंडामेंटल राइट, राष्ट्रपति पद, उपराष्ट्रपति पद, न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनरावलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत, सुप्रीम कोर्ट हाईकोर्ट को भी न्याय व्हायचे। आणीबाणी विषयी तरतूद 1935चा कायदा, आणीबाणी विषयी तरतूद 1935चा कायदा, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांचे निलंबन जर्मनीमध्ये। इसमें कोई तो भी है जो सिविल सिटीजन को मिला गया, 20-21 तो हटता ही नहीं है। 359 एंड 358 ऐसा कुछ है, देखना पड़ेगा। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बी.आर. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, एच.सी. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी ये भी थे। दुर्गाबाई देशमुख तो महिला थी रे, वो तो संविधान सभा में बैठी थी। सर बी.एन. राव सल्लागार होते, डॉक्टर बी.आर. अम्बेडकर ये तो अध्यक्ष होते, एंड 6 सदस्य होते जिसमें से के.एम. मुंशी एक और है। 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष तर एच.सी. मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून गेले। घटना समितीचे सल्लागार बी.एन. राव यांना नियुक्त करण्यात आले। घटना समिती स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली। ज्यावेळी ही समिती घटना समितीचे कार्य म्हणून करीत होते त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्षपदी बसत होते। त्यावेळी कायदेमंडळ म्हणून काम करत होते त्यावेळी जी.बी. मावलंकर, M.A. अय्यंगार। भारतीय संविधान कधी अंमलात आले? 26 जनवरी 1950, 26 नवंबर 1949 में अडॉप्शन किया गया। केवल 15 आर्टिकल जो है उस दिन लागू हो गया था। 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेली मूळ घटनेची प्रस्ताविका 22 भाग 355 कलम आणि 8 अनुसूची समावेश होता। पुढे 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या। और वही आखिरी जो 24 जनवरी को बैठे थे 2 दिन पहले, वही आखिरी ये बनाया गया फर्स्ट लास्ट वो अधिवेशन होता। भारतीय घटना या तारखेपासून अंमलात आली। 26 नोव्हेंबर 1950 रोजी अंमलात आली। 15 अगस्त 1945 देश स्वतंत्र हुआ था। देश स्वतंत्र अगस्त जुलाई दिया गया था ना, इंडिपेंडेंस ॲक्ट जुलै 1947 था। 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली। 11 डिसेंबर 1946 राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपद झाली। वो तो फिर वो थे ना गवर्नर जनरल फर्स्ट वो थे। 13 डिसेंबर 1940 उद्दिष्टांचे ठराव पंडित नेहरू। 22 जनवरी को, अच्छा 22 जनवरी की बात है, 1947 उद्दिष्टांचे ठराव स्वीकारला। 26 नोव्हेंबर 1949 घटनेची काही तरतूद अंमलात आली। कुल मिला 15 आर्टिकल आए थे। कुल मिला 15 आर्टिकल लिया। 26 नोव्हेंबर 1950 संपूर्ण घटना अंमलात आली। 26 जनवरी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून पाळला गेला, पंडित नेहरूने रखा था।
लाहोर या इलाहाबाद तोच दिवस घटना लागू करण्यात निवडला गेला. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. अभी आने वाला है. उसकी प्रैक्टिस शुरू है प्रेसिडेंट हाउस में. प्रेसिडेंट कौन से वो करते हैं. भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब बी आर आंबेडकर कुल 7 से, जिसमें थे के एम मुंशी 29 अगस्त 1947. महात्मा गांधी, पंडित नेहरू के बारे में डॉक्टर राजेंद्र प्रसाद के बाद में वी टी कृष्णमाचारी एंड एच सी मुखर्जी वी टी कृष्णमाचारी. स्थापना 29 अगस्त 1947. डॉक्टर बी आर आंबेडकर कुल में 7 सदस्य होते. 7 सदस्य होते. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीचे पहिले उपाध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते. हंगामी होते फक्त 2 दिवस. बरोबर आहे. भारताचे संविधान खालील कोणत्या दिवशी स्वीकारले गेले. 26 नोव्हेंबर 1914 स्वीकारले गए. अडॉप्शन किया गया. 15 आर्टिकल थे. भारतीय घटना समितीचे एकूण 11 अधिवेशन झाली. त्यापैकी शेवटचे अधिवेशना दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारण्यात आली. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी घटनेवर स्वाक्षरी केली. 284 सदस्य. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान पूर्णपणे लागू झाला. नवंबर 26, 1949 संविधान स्वीकारले. 26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आणला. 26 जनवरी 1930 को बनाया गया था पूर्ण स्वार. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, एच सी मुखर्जी अँड वी टी कृष्णमाचारी. वी टी कृष्णमाचारी. घटना समितीची स्थापना कैबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार. कैबिनेट मिशन 1946 में आया था. सदस्य 389 सदस्य होते. 389. बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. उपाध्यक्ष एच सी मुखर्जी एंड वी टी कृष्णमाचारी. प्रमुख समित्या 8 होत्या. कुल मिला के 22 थी. ऐसी 8 थी. घटना समिति अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसूदा समिति डॉक्टर बी आर आंबेडकर. एक उसमें थे के एम मुंशी. मसूदा चिकित्सा समिति अध्यक्ष पंडित नेहरू. मसूदा चिकित्सा समिति अध्यक्ष पंडित नेहरू. खालीलपैकी एकूण संविधान सभेचे सदस्य नव्हते. महात्मा गांधी नव्हते. बाई राजकुमारी अमृतकर फर्स्ट हेल्थ मिनिस्टर ऑफ इंडिया. मौलाना अबुल कलाम आझाद फर्स्ट एजुकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया. हंसाबेन मेहता भी थी. हंसाबेन मेहता. जनवरी 24, 1950 रोजी उपस्थित झालेल्या 284 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी घटनेच्या 3 इंग्रजीतील छापील प्रत होती. इंग्रजीतील हस्तलिखित प्रत होती आणि हिंदीतील हस्तलिखित प्रतीवर सह्या केल्या. त्यानंतर भारताच्या संविधान सभेत 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिन्ना हे महत्त्वाचे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते. बरोबर आहे. भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खाली शब्दांचे योग्यक्रम लावा. आम्ही भारतातील सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ये सब आता है. भारताच्या घटनेची प्रस्ताविक पंडित नेहरू यांनी तयार केल्या. भारत कब किए थे. 13 डिसेंबर को लाया गया था. 22 जनवरी को ख़त्म किया गया. 1947 तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे. प्रस्ताविकेतील समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42 घटना दुरुस्ती कायदा 1976 मॅडम इंदिरा गांधी. सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धती स्वीकार करण्यात आली. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष सदस्य संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष सदस्य नव्हते. अभय डॉक्टर राजेंद्र प्रसाद तो अध्यक्ष थे. के अय्यर थे. के एम मुंशी थे. एन माधवराव भी थे. बस ऑप्शन देख के खत्म करना है. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यक्षतेनुसार अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. ओके. मसुदा समितीच्या प्रारूप समिति है. मसुदा समिति को प्रारूप समिति ऐसे बोलते हैं ना. ड्राफ्टिंग कमेटी. मसुदा बोल या प्रारूप बोल. ये तो ड्राफ्टिंग का ही है ना. डॉक्टर बी आर आंबेडकर 4 नवंबर 1948 रोजी घटनाची अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. अच्छा, नवंबर 4, 1948 को. 4 नवंबर 4/11/1948. मसुदा समितीचे 7 सदस्य डॉक्टर बी आर आंबेडकर, एन गोपाल स्वामी अयंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, मुंशी के मुंशी, माधवराव टी कृष्णमाचारी. टी यहाँ पे वहाँ वी टी कृष्णमाचारी है. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारे राष्ट्र नाही. भाई धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी नाही आहे. लोकशाही प्रजासत्ताक साम्राज्यवादी नाही आहे. रशिया आहे साम्राज्यवादी. चायना आहे. USA बन रहा आहे साम्राज्यवादी. म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी इतर प्रदेशामध्ये आपली शक्ती वाढवतो. अल्फॉन्सो डी अल्बुकर जो सेकंड जो पोर्तुगीज गव्हर्नर था यांनी साम्राज्यवादी धोरण मांडले होते.
अल्फान्सो टी उल्बुकर साम्राज्यवादाच्या वसाहतीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे परकीय राजवटी, मूळ संस्कृती आणि उद्योग नष्ट झाले. भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे. भारतीय जनता सार्वभौम आहे. भारतीय जनता सार्वभौम. भारतीय जनता सार्वभौम. भारतीय जनता सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसे. भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे अधिपत्य नाही. त्यामुळे भारत आपला अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः आपल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करण्यास मुक्त व सक्षम आहे. बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्राइन अभी बाय केशवानंद भारती केस 1973. केशवानंद भारती केस 1973. समझ राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत. बेसिक डॉक्ट्राइन. अब यहाँ पे जज कौन था, बहुत इंपॉर्टेंट है. कुल मिला के 13 जजेस की बेंच थी, पूरी बैठी थी. संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या घटल्यासून सर्वप्रथम मांडली? केशवानंद भारती केस. मोस्ट एमपी आहे भाई. घटनेच्या कलम 360 अंतर्गत प्रस्तावित सुधारणा करता येऊ शकते का? हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. दिनांक 24 एप्रिल 1970 सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितले की प्रस्तावित घटनेचा भाग असल्याने त्याच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. प्रस्ताविकेत आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे. प्रस्ताविकेतील समाज, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42 घटना दुरुस्ती 1976 नुसार टाकण्यात आली. केशवानंद भारती केस में कुल मिलाकर उसमें 13 जजेस थे. SM सिकरी साहब थे. सिकरी म्हणजेच घटनाकारांचे मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली आहे. घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. गुरुकिल्ली. घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटनेचे ओळखपत्र असे नानी पालखीवाला. भाई ये तो बहुत इंपॉर्टंट पर्सन. नानी पालखीवाला घटनेची ओळखपत्र आहे. आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. घटनेची कुंडली असे कोणी के एम मुंशी कुंडली. सरनामा पंडित नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावाने स्वीकारले. 22 जानेवारी 1947 कब मनाया था उसने? 13 डिसेंबर को 1946 को सारनाम्यात आतापर्यंत एकदा 42 घटना दुरुस्तीने बदल करण्यात आला. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. ओके. कल्पे कशाला घटनेचा आत्मा म्हटला आहे? सरनामाला आत्मा म्हटला आहे. आत्मा सरनामा है. बस आला होता. आर्टिकल 32 को भी बोला गया ना. वरील पर्यायांचा विचार करता सरनामा हा घटनेचा आत्मा असे म्हटले आहे. परंतु MPSने आतापर्यंत घटनेचा आत्मा आर्टिकल 32 याला दिलेला आहे. आर्टिकल 32 घटनात्मक उपायांचे हक्क. हे लक्षात ठेवा. कलम 32 हे घटनेचा आत्मा आहे. डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. आता मूलभूत हक्क.